Hello friends, good morning. In last video we learned about the lone pair of electron, and today's video we learn the atomic number, the concept of atomic number and atomic mass number. What is mean by atomic number? This atomic number means the number of protons present in protons present in the nucleus of an atom is known as atomic number. What is mean by atomic number? Atomic number means the number of proton present in a nucleus of an atom. ॲटम मधल्या न्यूक्लियस मध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲटोमिक नंबर. अँड ॲटोमिक नंबर इज डिनोटेड बाय झेड. ॲटोमिक नंबर आपण डिनोट करतो झेडनी. म्हणजेच आता बघा, इथे जर ॲटोमिक नंबर असं लिहायचं असेल, ॲटोमिक नंबर, मग नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण असतात. जर असं ॲटमचं आपण स्ट्रक्चर काढलं, या ॲटम मध्ये हा जो न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियस मध्ये किती नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट आहे आणि या आउटर शेल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तुमच्या ॲटम्स मध्ये, इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन अँड इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन अँड इक्वल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर असतील तर तुमचा ॲटम कसा असतो? न्यूट्रल बनतो. म्हणून आपण ॲटोमिक नंबर ची डेफिनेशन लिहिताना असं पण लिहू शकतो की नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. ही पण एक डेफिनेशन आहे. म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन किती प्रेझेंट आहे किंवा और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहे तुमच्या ॲटम मध्ये, त्याला आपण म्हणतो ॲटोमिक नंबर. एक एक्झाम्पल वरून आपण इथे सांगू शकतो की हा कार्बन आहे, हा कार्बनचा ॲटोमिक नंबर 6 आहे. असं आपण लिहितो कार्बनचा ॲटोमिक नंबर 6. म्हणजेच तुमच्या कार्बन या ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन पण 6 आहे आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स पण किती आहेत? 6 आहे. जनरल फॉर्म आपल्याला याचा लिहिता येईल. जनरल फॉर्म मध्ये x नी रिप्रेझेंट करतो तुमचा एलिमेंट किंवा तुमचा ॲटम x नी रिप्रेझेंट करतो आणि त्याचा ॲटोमिक नंबर म्हणजे जो z नी डिनोट करतो तो आपल्याला बेसला लिहिता येईल. बरोबर? तो आपल्याला बेसला लिहिता येईल. आता यानंतर सेकंड जे आहे ते आपण बघू ॲटोमिक मास नंबर. काय बघायचं आहे आपल्याला? ॲटोमिक मास नंबर. सेकंड बघायचं आहे ॲटोमिक मास नंबर. मास नंबर काय आहे तुमच्या ॲटमचा हे आपल्याला बघायचं आहे. ॲटोमिक मास नंबर इट इज डिनोटेड बाय, हा जो आहे डिनोट करतात कॅपिटल ए नी. कॅपिटल ए नी डिनोट करतात. ॲटोमिक मास नंबर मीन्स इट इज द सम ऑफ नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन युअर ॲटम्स. तुमच्या ॲटम मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती प्रेझेंट आहे तुमच्या न्यूक्लियस मध्ये, न्यूक्लियस ऑफ अन ॲटम, त्याला काय म्हणतो आपण? ॲटोमिक नंबर. इट इज द सम ऑफ नंबर ऑफ protons and number of neutrons. It is the sum of number of protons and number of neutrons present in a nucleus of an atom. हा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियस मध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स किती प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो ॲटोमिक मास नंबर. अँड इट इज डिनोटेड बाय ए. हा लिहिताना हे जे रिप्रेझेंटेशन केलेलं आहे हा तुमचा एलिमेंट
याचा ॲटॉमिक नंबर हा, आणि आपण नेहमी लेफ्ट साइडलाच काय लिहित असतो, याच्यावरती ॲटॉमिक मास नंबर तो डिनोट करतो आपण ए नी. हे आहे जनरल रिप्रेझेंटेशन. हा एक एलिमेंट लिहिला, याचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर असं आपल्याला जनरल रिप्रेझेंटेशन करता येईल. म्हणजेच या कार्बनचा जर 6 हा ॲटॉमिक नंबर आहे तर आपल्याला लिहिता येईल 12 आहे याचा ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची सम असते, आणि ॲटॉमिक नंबर मध्ये ओन्ली फक्त प्रोटॉन किती प्रेझेंट आहे और इलेक्ट्रॉन्स किती प्रेझेंट आहे त्यावरून आपण त्याचा ॲटॉमिक नंबर ठरवत असतो. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट आयसोटोप्स, आयसोटोन आणि आयसोबार्स बद्दल माहिती बघणार आहे. थँक्यू.